हे हाय गाईज, काल मी फर्स्ट टाइम नेल एक्सटेन्शन्स केले. हे बघा असे आहेत माझे सध्याचे नेल्स. आता हे सगळे कट होणार आहेत आणि त्यानंतर नवीन नेल्स लागणार आहेत. तर आज ना मी आलेली आहे जावेद हबीब आंबेगाव येथे. तर याची पूर्ण प्रोसिजर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज. तर हे बघा इथे नेल्स आहेत आणि माझ्या शेप अकॉर्डिंग ते नेल्स फाइंड आउट करत आहेत. पहिले बफिंग सुरू आहे नेल्सचा सगळ्यात आधी. क्युटिकल्सला बॅक पुश करायचं सगळं आणि तो नेल्स जे आपण सिलेक्ट केलेले आहे ते प्रॉपर बसायला हवेत म्हणून ते करावं लागतं आधी. आता काय ग्लूनी अप्लाय करतोय ना ते नेल्स. हे बघा याचे काय रेट्स आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा 5ही बोटांना लागलेले आहेत. काय म्हणतात त्याला? क्युअर. किती मिनटं ठेवायचं? 30 सेकंड. म्हणजे याने काय होतं, बसतात ते प्रॉपर. अच्छा. हे बघा हे आहे ओरिजिनल आणि शेप दिल्यानंतर हे असे झालेले आहे. हे बघा शेप दिल्यानंतर ना बफिंग केलेलं आहे आणि त्यानंतर इथे बेस कोट लावते एकदम ट्रान्सपरंटवाला. तर या सगळ्या नेल्सला लावून झालेला आहे बेस कोट ट्रान्सपरंट आणि यानंतर लागणार आहे जेल नेल पॉलिश, राईट. ते बेस जेल आपण नेल पॉलिश लावलेलं आहे त्यालासुद्धा एकदा आपण ड्राय करतो आहे या मशीनमधून. हे बघा 2 लेयर फेंट पिंक कलरचे त्यांनी लावलेले आहेत आणि इकडे वाळवायला ठेवलेले होते. तर हे आता ड्राय झालेले आहेत आणि त्याच्यानंतर 3रा शेड हा लावते आहे ती. हे बघा असा. आणि फक्त मॅग्नेटनी एक जादू होणार आहे ती म्हणजे ही बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे. हे बघा या नेल्सला तिने केलेलं आहे. जस्ट लुक ॲट दिस. हे बघा तुम्हाला डिफरन्स दिसत असेल. हे 2ला तिने केलेलं नाही आहे आणि याला केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. हे पूर्ण झाल्यानंतर एक फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. दिस इज द फायनल लुक ऑफ माय नेल्स. लुक ॲट दिस गाईज, हाऊ ब्युटिफुल लुकिंग इट इज.